लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन कुमा देवीवर बापन कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम एक गावे आम्ही विठोबाचे नाव एक गाव आम्ही विठोबाचे एक गावे आम्ही विठोबाचे नाव एक गाव आम्ही विठोबाचे नानिकांचे गाव नाही आता नानिकांचे गाव नाही आता नानिकांचे गाव नाही आता मोडूया वाटा सुखमलुतर मोडूया वाटा सुखमलुतर मोडूया वाटा सुखमलुतर मोडूया वाटा सुखमलुतर केला राज्य भारताने ऐसा केला राज्य भारताने ऐसा लावणी मृदुंग श्रुती ताळ लावणी मृदुंग श्रुती ताळ मृदुंग श्रुती ताळ लावणी मृदुंग श्रुती ताळ देव ब्रह्मरस आवडीले देव ब्रह्मरस आवडीले देव ब्रह्मरस आवडीले मोडोडिया वाटा सूक्ष्म नुसर मोडोडिया वाटा सूक्ष्म नुसर मोडोडिया वाटा सूक्ष्म नुसर मोडोडिया वाटा सूक्ष्म नुसर राज्य भारताने ऐसा केला राज्य भारताने ऐसा महापातकी पतितो महापातकी पतितो महापातकी पतितो महापातकी पतितो जीवन मुक्त जीवन मुक्त हे मोडलिया
एक गाव आम्ही विठोबाचे नाम 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 आणि कानुने आणि कांचे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि कंचे काम नाही आता मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभर चाले ऐसा चाले ऐसा केला राजभर केला राजभर केला राज भार झाले ऐसा केला राज भार झाले ऐसा केला राज भार विठ्ठल
शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षिता महाराणी ताराराणी की जय. संतन की जय. Incoming voice call from Ranjana. एक गावे आम्ही विठोबाचे नाव दुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातकी पतीत तुका म्हणे महापातकी पतीत ऐशियांचे हित हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा विठाल विठाल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओम नमो तुकया ज्ञानदीपा ओम नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तीर्थराज देहू ही भूमी पवित्र तिथे नांदतो संत तुका सुपात्र. स्मरणे तयाच्या घडती पुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री तुकोबाशी. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संत या वारकरी संत या वारकरी संत या वारकरी संत या वारकरी संत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. विठ्ठल विठ्ठल आज ऐतिहासिक असलेलं हे पालखेड गाव जे आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पालखेड गाव याचं ऐतिहासिक महत्त्व असं आहे की इथे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला होता आणि निजामाचा पराभव करत असताना कोणतीही घनघोर लढाई झाली नाही. रक्तपात न होऊ देता निजामाच्या मुसक्या आवळल्या की जो निजाम पुन्हा जिंकून पुन्हा लुटून इथपर्यंत आलेला होता आणि बाजीरावाने त्याला इथे कचाट्यात पकडला. त्याची रसद तोडली, पाणी अन्न सगळं तोडलं आणि तो नाक घासत बाजीरावाच्या चरणी आला आणि त्याने मराठ्यांना देशमुखी आणि चौथाई मान्य केली. अशी ही घटना या पालखड गावी घडली. आणि इथे आज कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतला आहे देहूचे सुप्रसिद्ध साधू
वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाचे कळस असलेले राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उपदेशपर हा अभंग आपण आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला सगळ्यांना 400 वर्षापूर्वी उपदेश केलेला आहे की आम्ही एकाच देवाचं नामस्मरण करणार, ते म्हणजे विठ्ठलाचं. अनेक देव आता त्यांचं नामस्मरण आम्ही करणार नाही, फक्त एकच विठ्ठलाचं. आणि त्याचबरोबर विठ्ठलाचं नामस्मरण करत असताना ज्या ज्या छोट्या मोठ्या दुस्तर बारीक बारीक वाटा आहेत की ज्या आपल्याला भुलवतात, हाही देव केला पाहिजे, तोही देव केला पाहिजे, बाबा बुवा अनेक उपचार असतात, मांत्रिक तांत्रिक सांत्रिक, या सगळ्या वाटा तुकाराम महाराजांनी मोडून टाकल्या. ते म्हटले की आम्ही या सगळ्या वाटा मोडून टाकल्या आणि तुम्हाला पुढच्या पिढींना आम्ही विठ्ठल भक्तीचा राजमार्ग आम्ही तयार करून दिलाय की जेणेकरून तुमचं कोणीही शोषण करणार नाही, असा राजमार्ग आम्ही भक्तीचा तयार करून दिलेला आहे. आणि मग हा राजमार्ग तयार झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय की मृदुंग टाळ विणा यांचा जयघोष करायचा. या जयघोषामध्ये भजन म्हणा, कीर्तन करा आणि याच्यामध्ये एवढे तल्लीन व्हा, याच्या पलीकडे दुसरं काही करू नका की तुम्हाला ब्रह्मरस पिल्याचा आनंद मिळेल. आणि मग हे केल्यानंतर मग आणखी आपल्याला सांगितलं होतं मोक्ष पाप पुण्य. तुकाराम महाराज अगदी अधिकारवाणीने सांगतात, तुमच्या मागील जन्मीचे या जन्मीचे जे जे काही पाप महापाप काय जे असतील असे महापातकी लोकांचे सुद्धा पातक विठ्ठल नामस्मरणाने सगळी पाप क्षणार्धात धुतले जातील. हेळा मात्रे म्हणजे सेकंदाच्या 10व्या भागात इतक्या कमी वेळात सगळ्यांचे पाप धुतले जातील. एवढं अगदी अधिकारवाणीने आश्वासक वृत्तीने आपल्याला त्यांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी परिहार देणं मला आवश्यकता वाटते त्याची, कारण इथे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्य भावे सर आहेत, त्यांची सगळी टीम आहे. आणि या लोकांनी या पालखेड गावात ऐतिहासिक गावामध्ये की ज्या पालखेड गावामधूनच बाजीराव पेशव्याचा जो 20 वर्षांचा कालावधी होता 1720 ते 1740, 1728 मध्ये युद्ध झालं होतं इथे आणि तेव्हापासून बाजीराव पेशव्याचा दबदबा तयार झाला. आणि म्हणून या सगळ्या निर्भय वीरांनी क्रांतिकारी विचार केला की पालखेड पासून आपण एक अभिनव राजकारण सुरू करायचं की जे लोकशाहीला योग्य असतं. लोकशाहीमध्ये काय असतं, लोकांची राज्य असतं, लोकांशी संवाद झाला पाहिजे. आमदार खासदार काय असतील, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असतील, अधिकारी असतील, यांनी लोकांमध्ये यायचंय, लोकांना विचारायचं तुम्हाला काय पाहिजे. असं काही होत नाही. गेल्या 85 वर्षामध्ये तेच थोपवतात आपल्यावर. आणि म्हणून एक या सगळ्या निर्भय वीरांनी ही निर्भय जनसंवाद यात्रा काढली आणि एक कालपासून ते देशभक्तीचा गाजर करत आहेत पालखेड गावामध्ये. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की याची सांगता काहीतरी भक्ती मार्गाने व्हावी, भक्ती यात्रेने व्हावी. आणि म्हणून हा कीर्तनाचा योग त्यांच्यामुळे आलाय. आणि अशा वेळेस लाभलेले हरिभक्त परायण अनिल महाराज जाधव आहेत, गायनाचार्य आहेत दीपक महाराज, योगेश महाराज आणि मृदुंगाचार्य रामदास महाराज आहेत आणि गायक आणि हार्मोनियम वादक आमचे गोकुळ महाराज आहेत, भालदार आहेत, सगळे टाळकरी बुजुर्ग मंडळी. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष सुरडकर आहेत, जिल्हा अध्यक्ष समाधान आहेर आहेत, नंतर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कोषाध्यक्ष आहेत संजूभाऊ शिंदे आहेत, गुड्डू आहे, सर्व कार्यकर्ते आणि इथे सर्व
श्रोतेगण, विणेकरी महाराज असे सर्व, आणि यामध्ये या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या कीर्तन रूपी सेवा आपण इथे देत आहोत. विठ्ठल विठ्ठल समोर लोक जरी कमी असलेत पण दुकानांवर रोडवर लोक थांबून आहेत. भावेसरांच्या लाईव्हवर लोक ऐकतायत आणि आपल्याला संतांचे विचार जसेच्या तसे समजून घ्यायचे आहेत. यासाठीच या अभंगाचं निरूपण करत असताना महाराज म्हणतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे. आता तुकाराम महाराज एक ग्रेट व्यक्ती, ग्रेटेस्ट संत झालेत की ज्यांनी जगाला मार्गदर्शन करावं, देशाला मार्गदर्शन करावं. प्रत्येक समस्येवर तोडगा काढलेला आहे, प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चर्चा करवलेली आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून थोडा आवाज कमी, मला आवाज वाढवा. तर तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी जो उपदेश केलाय लोकांना, त्या उपदेशाची गरज आज आहे. कारण अजूनही लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. असे वेगळे वेगळे बाबा आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये एक कीर्तन होतंय, करण्याची गरज अशी वाटली की कालच मी बातमी पाहिली की नाशिक जिल्ह्यात या महिन्यामध्ये, गेल्या महिन्यामध्ये 60 बोंधू बाबा पकडले. 60. केवढं मोठं दुर्भाग्य आहे. हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या या डोंगरामध्ये ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, या ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु आणि मोठे भाऊ निवृत्तीनाथ महाराज यांना विद्या दिली, दीक्षा दिली गैनीनाथांनी. म्हणजे हा क्रांतिकारी नाशिक जिल्हा या वारकरी संप्रदायाचा. आणि या वारकरी संप्रदायाची पाळंमुळं एवढ्या 800 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पोहोचली असताना सुद्धा अनेक लोक व्यसनांच्या आहारी गेले, अनेक लोक अनेक हव्यासांच्या आहारी गेले, अनेक लोक अजून काय काय आहारी गेलेत हे आपण त्या खरात बाबाच्या याच्यावरून पाहिलंच. शिकले सवरलेली लोक मूर्खासारखे वागायला लागले आणि यांना मोक्ष आणि मोठमोठ्या यात्रा निघतात, तीर्थयात्रेला जातात. संत काय सांगतात हे आपल्याला आजच्या या अभंगातून, या निरूपणातून समजून घ्यायचं आहे. विठ्ठल आता तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, पण त्याच्याही 400 वर्षापूर्वी हा वारकरी संप्रदाय जो स्थापन झाला, तयार झाला, हा वारकरी संप्रदाय लोकांना दिला, तर हे दिलं संत नामदेव महाराजांनी. संत नामदेव महाराजांचं आपण थोडक्यात हे समजून घेऊ की वारकरी संप्रदाय कशासाठी बनलेला आहे, काय आहे वारकरी संप्रदायाचं महत्व. कारण मी असं अनेकदा पाहतोय, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून लोक खुशाल अधिक मासाचं महत्व सांगतात. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून लोक ग्रहणाच्या चर्चा करतात. ग्रहण आहे, मग कसं वागलं पाहिजे, सोहळं केलं पाहिजे, काय सांगतात. वारकरी संप्रदायाने या सगळ्या गोष्टी तोडून टाकल्या की तुम्ही साधा सोपा कसा देव करा, कशाला टेन्शन घेता. तर संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली, इमारत फळा आली. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, रचिला पाया. संत कृपा झाली आणि इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया. तर संत नामदेव महाराज लहानपणापासूनच उत्सुक, जागरूक असे होते. त्यांना 7व्या-8व्या वर्षाच्या वयापासूनच लोक संत म्हणायचे. ते त्यांच्या गावामध्ये मंदिरात नियमित जायचे. परसा भागवत म्हणून तिथले पुजारी होते मंदिरातले,
ते नेहमी कीर्तन करायचे, कथा सांगायचे. त्या परिसा भागवतांना हे छोटंसं बाळ जे आहे नामदेव, हे बरेच प्रश्न विचारायचे. आणि प्रश्न विचारत असताना ते परिसा भागवत त्यांच्यावर कधी कधी चिडून जायचे. ते म्हणायचे, "ए, तुला काय करायचंय रे, एवढंच पोर तू." कधी कधी म्हणायचे, "तुला शूद्राला काय करायचंय याच्यामध्ये." ते असं वारंवार वारंवार शूद्र शूद्र. कारण आता आम्ही शिक्षक आहोत, आम्ही पालक मीटिंग वगैरे घेतो, त्यावेळेस पालकांना आम्ही सांगतो. पालक तक्रार करतात, "का हो सर, आमचं एक पोरगं हुशार आहे पण हे दुसरं रद्दत मठ ठेव, याचं काहीतरी करा." पण आम्ही सांगतो, "अहो, असं मठ्ठ मठ्ठ म्हणू नका, त्याच्या मनावर परिणाम होतो. याच्यात एक गुण असेल, त्याच्यात दुसरे दोन गुण असतात. सगळी मुलं सारखे नसतात. ज्याच्या त्याच्या कमी अधिक प्रयत्नाने जो तो पुढे जातोच. कारण मुलांवर परिणाम होतो हे आपण सांगतो, तसं त्याही बालमनावर परिणाम झाले. शूद्र शूद्र शूद्र." ते म्हटले, "नानाविध गावे त्यांचे एक वर्ण दूध, तुम काय के ब्रह्मन, हम काय के शूद्र." तुम्ही कसले ब्राह्मण, आम्ही कसले शूद्र, आपण सगळे सारखे आहोत, असं ते त्यांना सांगायचे. पण हे दुःख त्यांना होत गेलं आणि याच्यातून काय मार्ग काढावा लागेल. मग ते अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की याही अगोदर महर्षी व्यासमुनी झाले, की ज्या व्यासांनी आपल्या देशाला एक महाकाव्य दिलं, ते म्हणजे कोणतं, महाभारत. आणि त्या महाभारतामध्ये गीता सुद्धा सांगितली, सर्वश्रेष्ठ ज्ञान त्यांनी सांगितलं. पण आपल्याकडे ही जी चातुर्वर्ण्य पद्धत होती, त्यामध्ये व्यासांना सुद्धा शूद्र ठरवलं गेलं. आणि व्यासांना सांगितलं की तुम्ही आता संस्कृत वाचू शकत नाही. तुम्ही जरी हे लिहिलेलं असेल पण तुम्ही वाचू शकत नाही. त्यावेळेच्या हे होत्या त्या प्रथाच पाडून ठेवल्या होत्या त्या, की शूद्रांनी संस्कृत वाचायचीच नाही, लिहायचीच नाही. तेही दुःखी झाले होते. त्यांनी नारदाकडे तक्रार केली, "का काय करायचं याच्यावर." नारदाने सांगितलं, "काही काळजी नका करू, तुम्ही नवीन धर्म स्थापन करा, तो म्हणजे भागवत धर्म." व्यासाने. आणि हे नामदेवांना कळलं. नामदेव म्हटले, त्यांनी भागवत धर्म स्वीकारला, आपण सुद्धा काय करायचा, भागवत धर्म आपण स्वीकारायचा. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, "सापडले वर्म करू भागवत धर्म, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म." आणि तसाच त्याचा झेंडाही घेतला, भगवा झेंडा. आणि मग आता ही लोक आपल्याला मंदिरात येऊ देत नाहीत. मग आपल्याला मंदिर कोणत्या देवाची भक्ती करायची, देव कोणता घ्यावा, हाही विचार पडला. आणि मग नामदेव महाराजांनी विचार करत असताना परिसा भागवतांकडनं त्यांनी सगळं वाचलेलं ऐकलेलंच होतं, वेगळ्या वेगळ्या उपनिषद, पुराण सगळंच. मग त्याच्यामध्ये आपण कोणत्या देवाची भक्ती करायची हा प्रश्न समोर पडल्यानंतर त्यांनी एक एक देव डोळ्यासमोर घेतला. पहिल्याने घेतला देवांचा राजा इंद्र. इंद्र कसा आहे, मग इंद्राला सुद्धा बघा भीती वाटते. कोणी तपश्चर्या करायला बसलं, कोणी यज्ञ करायला बसलं तर इंद्राला भीती वाटते. आपण वाचलंय पोथींमध्ये, ऐकलंय की याला काय एवढं पुण्य मिळेल आणि याला इंद्रपद मिळेल का काय. आणि मग तो तिथे काहीतरी त्याच्या याच्यात अडथळा निर्माण करतो. तसं त्यांनी विश्वामित्रांना केलं. विश्वामित्र तपश्चर्याला बसले आणि त्यांच्यावर संकट काय तर दिली, मेनका सोडली तिथली अप्सरा. आणि त्या मेनकेच्या नादी लागून विश्वामित्र इतके घसरले की नंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की अरे ही प्रेग्नंट आहे, तेव्हा मात्र विश्वामित्रांना ती जागा सोडून फरार व्हावं लागलं आणि इंद्र सेफ झाला. नंतर आता हे जे आहे राजपद, ज्यांच्या नावात इंद्र आहे त्यांना भीतीच वाटते आपलं राजपद जाईल का काय, आपण सत्तेत राहू का नाही राहू, अशी भीती तेव्हापासून आहे आता पण. आणि मग अशा वेगळ्या वेगळ्या काड्या चालतात. नंतर इंद्राने काय केलं, आता आपल्याला इथे स्वप्न दाखवले जातात. स्वर्ग कसा, स्वर्गात गेलं पाहिजे, स्वर्ग असं स्वर्ग तसं आहे ना, वर्णन करतात.
आपल्याला वाटतं स्वर्गात फार काही सगळं काही. मग जर स्वर्गात जर एवढं सगळं काही असतं तर इंद्राला भूलोकावर येऊन जी स्त्री सुंदर दिसली तिचा उपभोग घ्यावा वाटला असता. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ही त्याच्या मनात धरली. इंद्र इथे आला, रूप बदलवलं आणि रूप बदलवून त्याने तिचा उपभोग घेतला. आणि हे ज्या वेळेस गौतम ऋषींच्या लक्षात आलं, इंद्र तर पळून गेला, पण बिचाऱ्या अहिल्याचा दोष नसताना किंवा त्याचं हे नसताना, तिला कळलं नसताना तिला शाप दिला गेला आणि तिला काय काय व्हावं लागलं, शिळा व्हावं लागलं. अनेक वर्ष युग पिढ्या गेल्यात आणि तिचा रामाचा पाय लागला त्या शिळेला, तेव्हा ती स्त्री रूपात प्रकट झाली. शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाकले, थोर कीर्ती वाकले, थोर कीर्ती वाकले, थोर कीर्ती वाकले, थोर कीर्ती वाकले. शिळा झाली, शिळेची मग ती स्त्री झाली. मग अशा ज्या आपण ह्या कथा ऐकत येतो, या कथा पूर्वीपासून चालत आल्यात की देवांचा राजा सुद्धा असा स्त्रियांचा उपभोग घेतो. म्हणून त्यानंतर अनेक राजे झालेत. अशा राजांनी सुद्धा स्त्रियांचा उपभोग घेतला, दुष्कृत्य केलीत. आजही जे राजकारणात बरेच आहेत हे सुद्धा काय करतात, आपल्याला ऐकायला मिळतात स्टोऱ्या. हे अशा जर स्टोऱ्या आणि असे जर संस्कार होत राहिले तर हे अधःपतन आहे, सांस्कृतिक अधःपतन आहे, विकृती आहे. अहो इतके विकृतीला गेले, 4 वर्षाचं लेकरू सोडत नाही होणार. ही विकृती जर काढायची असेल तर आपल्याला कुठेतरी संस्कार घ्यावे लागतील, शिकावं लागेल. आणि मग ही अशी कृत्य केली. नंतर काय झालं, आणखीन एक इंद्राच्या बाबतीत. श्रीकृष्ण गोकुळात होते. गोकुळातली जनता इंद्राची पूजा करायची, वर्षातून एकदा इंद्राची पूजा करायची. पण तिथे कृष्ण क्रांतिकारी विचारांचे होते, जनकल्याणी होते. कृष्णाने सांगितलं की आता इंद्राची पूजा नाही करायची, आपण कोणाची पूजा करायची, गोवर्धनची. गोवर्धनवर आपल्या गायी चरतात, मोठ्या होतात, दूध देतात, खत देतात, त्याच्याने आपली शेती पिकते, आपली मुलं बाळ दूध लोणी दही सगळं खातात. आपला देव गोवर्धन आणि गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला आला ना राग, माझी पूजा सोडून दिली. गोवर्धन त्याने असा धो पाऊस पाडला, असा धो पाऊस पाडला, लोक परेशान. आणि मग लोक आले कृष्णाकडे, अहो हे काय चाललंय, आपल्याला शरण गेलं पाहिजे. कृष्ण म्हटलं शरण नाही जायचं, आपल्याला कोण वाचवेल, आपला गोवर्धन. सगळ्यांनी काठ्या आणा. लोकांनी काठ्या आणल्या, म्हणे आपल्याला गोवर्धन उचलायचा. म्हणे मध्यभागी भगवान श्रीकृष्ण करंगळी घेऊन उभे राहिले, लोकांनी काठ्या लावल्या. बघा, जनता जर एकत्र आली, जनता एकत्र आली तर देवाला चॅलेंज करून टाकतात, देवांच्या राजाला चॅलेंज करून टाकतात. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये ही मुठभर लोक एकत्र आली, बावेसर हे सगळे निर्भय सैनिक, आणि एक घोषणा देतात. कोणती घोषणा आहे, मालक मालक जनताच मालक, मालक मालक, जनताच मालक. जनताच मालक आहे देशाची. कृष्णाने तेव्हा दाखवून दिलंय. अजून आपल्याला पटत नाही, आपण अजूनही चाललो कोणाच्या मागे जातो आपण. तर जनतेने जर ठरवलं, इंद्राला चॅलेंज करून टाकलं, इंद्राला मागे घ्यावं लागलं. जसं बघा आपला ट्रम्प तात्या जनतेने ते इराणवर सुटत गेला, येडं उठलं आणि पळत सुटलं आणि दिला हल्ला करून. त्याच्या देशातली जनता त्याच्या विरोधात, त्याने माघार घेऊन टाकली, बसलाय सांग. तर असं नाही झालं पाहिजे. नामदेवांना हे सुद्धा वाईट वाटलं की अरे काय, इंद्राकडे पाहिल्यानंतर इंद्राच्या 2-3 गोष्टी पाहिल्या की इंद्र कोणामागे पण असं मेनका उर्वशीची ईडी सोडून देतो, इंद्र महिलांचं शिलभ्रंश करतो, इंद्र कोपतो. मग असा देव काही आपल्याला नकोय. विठ्ठल विठ्ठल सोपं सोपं करून सांगतोय बरं का, सगळ्यांनी शांततेने ऐका. माझे काही अवघड मी काही द्वैत अद्वैत वगैरे असं मोठं मोठं नाही काही घेऊन गेलो. सोपं 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 सांगतोय की आपल्याला काय शिकायचं याच्यातून.
मग नामदेवांनी पाहिलं नुसतं इंद्रच का, इतर देव पण बघू. मग त्यांनी भगवान शिवशंकराचं हे घेतलं समोर, आपण त्यांची भक्ती करायची का. तर ते रावणाचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आलं. तो रावण रोज कमळ व्हायचा, कमळ घ्यायचा आणि देवाला व्हायचा. रोज त्याची नित्यनेमाने पूजा होती. त्या दिवशी कोणीतरी ते कमळ नेले चोरून रावणाजवळ व्हायला काहीच नव्हतं. त्याने मुंडके व्हायला सुरू केलं. त्याचं मुंडकं कापायचा, देवाच्या चरणी व्हायचा, मुंडकं कापायचा. अशी 9 वेळा मुंडकं कापलं. तेव्हा देव म्हणतो अरे थांब थांब थांब, असं काही करू नको, मी प्रसन्न आहे तुझ्या, माग तुला काय मागायचं. 9 वेळा एवढं घ्यावं का, इतकी परीक्षा पाहावी का. नंतर भगवान शंकरांनी परीक्षा पाहायची म्हणून राजा श्रीयाळाकडे गेलेत. राजा श्रीयाळ आणि चांगुणा राणी, त्यांचा छोटासा गोंडस बाळ होता चिलिया. राजाचं राज्य खूप छान चाललेलं होतं, गुण्या गोविंदाने जनता खुश होती. मग अशा राजाची परीक्षा पाहायला भगवान शंकर गेले. आणि गेल्यानंतर त्याला म्हटले की बाबा रे आम्हाला जेवण करायचं. त्यांच्याबरोबर गेले काही त्यांची भक्तगण घेऊन, म्हणे आम्हाला जेवण करायचं. म्हणे जेवण चालेल या म्हणे जेवा. नाही म्हणे जेवण आम्हाला असं पाहिजे, तुमचा हा एकुलता एक राजकुमार, याला घ्यायचं तुम्ही, उखळात डोकं कुटायचं, याचे शरीराचे तुकडे तुकडे करायचे, ते शिजवायचे. आणि हे सगळं करत असताना डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. आणि तो स्वयंपाक झाल्यानंतर आणखी आमच्या बरोबर पण जेवायचं. केवढी कठोर परीक्षा, किती वाईट आहे. पोरगे आपण साधं आजच्या घडीला आपले 500 रुपयाची नोट पडून गेली तर किती चुक 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 लागतं. अरे 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 अरे, पोरग कापायचं आपण. आणि मग असे ज्या वेळेस किती आगोरी हे आहेत. मग नंतर म्हणे भगवान खुश झाले, प्रसन्न झाले आणि त्यांचा मुलगा परत केला. अशा परीक्षा देव पाहतो असं त्यावेळेच्या अशिक्षित लोकांना वाटायचं. आणि असे कोणी बी यायचे देवाचं रूप घेऊन आणि अशा लोकांना लुबाडून घेऊन गेले. कशाने पोरं उठले कोणाचे, काहीही मागणे. नंतर काय म्हणे, अत्रि मुनींची पत्नी अनुसया सती, तिचं खूप मोठं तेज आणि खूप मोठं बळ होतं तिच्या सतीत्वाचं. म्हणून देवांच्या 3 पत्नींना असूया निर्माण झाली. म्हटले इथे जास्त चर्चा, इथं जास्त गवगवा. तिघींनी तिच्या नवऱ्याकडे हट्ट धरला. म्हणे जा आणि तिची परीक्षा घ्या. ठीक गेले. अत्रि मुनी घरी नाहीत, एकट्या अनुसया घरी. आणि गेल्यानंतर काय म्हणे आम्हाला जेवण द्या. म्हणे जेव्हा नाही म्हणे अट. म्हणे काय अट आहे, विवश्र होऊन आम्हाला वाढा. अशी कुठे मागणी असते का. आपल्या पोथी पुराणांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आपल्याला याच्यावर विचार केला पाहिजे. ठीक आहे लिहिलेल्या आहेत, आपण टीका नाही, पण या स्वीकाराव्या का. मग हे जे आहे हे नामदेवांना खटकलं की अशा आगोरी परीक्षा नको, इतक्या जीव घेण्या सत्व परीक्षा नको, असा पण देव आपल्याला नको. मग सत्यनारायण महाराज सत्यनारायणाची पूजा घालता घालता तिला तिचा 3-4 वर्षाचा दुरावा असलेला तिचा पती म्हणजे भेटलेला नसताना तो आला. म्हणून तिने पूजा सोडून त्याच्या भेटीसाठी गेली. तर सत्यनारायण महाराजने त्याचं सगळं जहाजांचे बुडवून टाकलं. असा कोप करावा का. मग असे कोपिष्ट पण देव आपल्याला नकोय. मग आपल्याला देव कसा पाहिजे, भक्तांना समजून घेणारा, भक्तांवर प्रेम करणारा असा देव पाहिजे. मग नामदेव महाराजांना हे अभ्यासायला वाचायला मिळालं की एक विठ्ठल आणि या विठ्ठलाला भक्त पुंडलिक याच्यासारखा भक्त मिळाला. आणि त्या भक्त पुंडलिकाने त्याचं लग्न झाल्यानंतर तो थोडासा वाट विसरला, चुकला. बायकोच्या नादात त्याने आई वडिलांना त्रास दिला. पण जेव्हा त्यांना कळलं की आई वडीलच खरे तीर्थ आणि आई वडीलच तेव्हा काशी आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी.
तीर्थासी. किती मस्त सांगितलंय. मायबापच काशी आहेत. कोणत्याही पोथी पुराणांमध्ये मायबाप काशी सांगितले, काहीतरी चमत्कार सांगितले, काहीतरी पूजा अर्चा सांगितलंय, काहीतरी विधी सांगितलं. पण संत असं सांगतात की आई बापच काशी आहे. आणि ज्यांच्याकडे आईबाप आहे, ज्यांच्याकडे आईबापांचा सत्कार होतो, सन्मान होतो, आदर होतो, त्यांना तीर्थाला जाण्याची गरज अजिबात नाही. अगदी त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. मग भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते. विठ्ठलाला वाटलं आपला भक्त बरेच दिवसांनी भेटलाच नाही आपल्याला. इतर देव पाहिले तर इतर देवांनी काय केला असता? चमत्कार केला असता, त्याची कठोर परीक्षा पाहिली असती, त्याला असा काही त्रास दिला असता, असा काही छळला असता की तो पळतच आला असता. पण इथं तसं नाही झालं. विठ्ठल स्वतः आले भक्त जिथे तिथे आणि पाहिलं त्याचं कौतुक, आई वडिलांची सेवा करतोय, वा 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 वा. आणि मग स्मित हास्य चेहऱ्यावर आणि म्हणताय की अरे पुंडलिका, अरे मी आलो रे तुला भेटायला. पुंडलिक म्हणतात देवा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, तोपर्यंत मी काही तुम्हाला भेटणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे पुरते संत पूजावे आरते. जरी देवपूजा करत असतो आपण, संत जर आले तर देवाला सुद्धा बाजूला करून द्यायचं. पुंडलिकाने देवाला बाजूला करून दिलं, आई वडिलांची पूजा सेवा करतोय. आणि मग आई वडिलांची सेवा चालली आहे, भक्त आपल्याकडे बघत पण नाहीये. अरे म्हणे मी आलोय, किती वेळ थांबू मी. वीट घेतली आणि देवाकडे दिली, फिरकवली अशी. आणि देव मग आता त्याच्यावर बसायचं का उभं राहायचं देवाने ठरवायचं. पण देव उभे राहिले आणि उभं राहून कमरेवर हात ठेवून समचरण त्यांचे पाय, दोन्ही पाय समचरण, प्रेमळ दृष्टी आणि अगदी आनंदी मुद्रेने त्याच्याकडे पाहत आहेत. कधीपासून पाहत आहेत? युगे 28 युगांपासून तसेच्या तशी उभे आहेत. आणि तीच आपली पंढरी, की जिच्या काशीच्याही तोडीची, काशी सगळ्या तीर्थक्षेत्रांना भारी आपली पंढरी, विठुरायाच्या चरणाने आणि भक्त पुंडलिकाच्या सेवेने पावन आणि पुनीत झाले. तर अशा पद्धतीने जेव्हा पाहिलं तेव्हा नामदेवांना वाटलं की आता आपण कोणत्या देवाची भक्ती करावी? विठ्ठलाची करावी. कारण विठ्ठल कसा आहे? कृपाळू आहे, दयाळू आहे, भक्तवत्सल आहे. त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो भक्तांची परीक्षा घेत नाही, तो भक्तांवर नाराज होत नाही. कोणी पांडुरंग म्हणा, कोणी विठू म्हणा, कोणी विठ्ठल म्हणा, कोणी विठ्या म्हणा, कोणी चोर म्हणा, तोची एका दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. विठेवरी जाची पाऊले समान, विठेवरी जाची पाऊले समान, एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. आवाज खूप छान आहे, छान. तर आपण आता हाच देव, आपण याचीच भक्ती करावी असं विठ्ठलाला वाटलं. धर्म सापडला कोणता? भागवत धर्म. ध्वज सापडला, भगवा. आणि आता देव सुद्धा आपल्याला सापडला आहे की याची भक्ती करायची. आणि मग आता काय करायचं आपल्याला? हे सगळं मिळालंय आता. आणि मग ते म्हणतायत की आता कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करायची आहे. कशाची? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू. नाचू नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे
नामदेव महाराज म्हणतात कीर्तन कशासाठी करायचंय? नुसतं भक्ती मार्ग म्हणून करायचंय का? देवदेव करत बसायचंय का? याच्यासाठी करायचंय का? तर नाही, ज्ञानदीप लावायचा आहे. कुठे लावायचा आहे? जगभर. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप होयांग हरी रूप होयांग हरी रूप हे कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप होयांग हरी रूप होयांग हरी रूप हरी रूप. मस्त. तर कीर्तनातून ज्ञानदीप लावायचा आहे, जगाला ज्ञान द्यायचं ठरलं. आणि मग हे ठरलं तर मग काय केलं नामदेवांनी? समजलंय बघा, भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा जनतेला हा संदेश दिलेला आहे की जर सुखी व्हायचं असेल तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये लोक घाबरतात, संकटांना घाबरतात, समस्यांना घाबरतात आणि म्हणून नको त्या अगोरे उपाय करतात आणि फसतात. तर बुद्धांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला जर मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्या आयुष्यात समस्या काय येत आहेत त्या समस्या बघा, त्या समस्यांच्या मुळापर्यंत जा की समस्या नेमक्या कोणत्या आहेत, त्या समस्या कशा दूर करता येतील त्याच्यावर काम करा आणि पुन्हा चुकणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही सुखी व्हा. सोपं गोष्ट आहे. हेच नामदेव महाराजांनी ओळखलं की आता हे जे एवढं सगळ्याला आपल्याला, एवढ्या सगळ्या समाजाला मंदिर प्रवेश बंद केलेले आहे, मंदिर नाही, इकडे नाही, मग आपण काय करायचं? तर आपण वारकरी संप्रदाय बनवायचा, आपला भागवत धर्म स्वीकारायचा. आणि मग वारकरी कसे तयार करायचे? मग गावागावामध्ये भजनी मंडळ तयार केले. मग भजनी मंडळात योगाच्या मृदुंगाचार्यासारखे मृदुंगाचार्य असतात, हार्मोनियम वादक यांच्यासारखे असतात, गायनाचार्यांसारखे, महाराजांसारखे भजनी मंडळ सगळे एकत्र बसतात आणि भजन म्हणतात आनंदाने. मग भजन कोणते म्हणायचे? तर नामदेव महाराजांनी सांगितलं की आम्ही भजन तयार करू, अभंग तयार करू, ते अभंग तुम्ही म्हणायचे. आणि मग भजन म्हणत असताना सगळ्यांनी समानतेच्या पातळीवर बसायचं. असं नाही महाराजांना मृदुंग वाजवता येतं मग मृदुंगाचार्य भारी, गायनाचार्यांचा आवाज चांगला आहे मग गायनाचार्य भारी, हार्मोनियम वादक खूप छान वाजवता म्हणून ते भारी, आणि यांच्यापेक्षा टाळकरी भारी, असं काही आहे का? नाही. समानता शिकवली, समानता. सगळ्यांनी समान याच्यावर बसायचं, जमिनीवर बसायचं आणि देवाची भजनं म्हणायची आणि भजनं म्हणून आनंद व्यक्त करायचा आणि एकत्र येऊन असेच कीर्तन घ्यायचे, कीर्तनातून प्रबोधन करायचं. लोकांना जो भ्रम आहे, जे चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात, भीती दाखवली जाते, या भीतीतून या ज्ञानाने मुक्ती द्यायची त्यांना, हे ठरवलं आणि हा वारकरी संप्रदाय सुरू झाला. आणि या वारकरी संप्रदायात जाती, धर्म, पंथ लहान थोर सगळे या आणि सगळे समान होऊन बसा. आणि असे जे करतील, असे जे बसतील त्यांना म्हणायचं वारकरी. हा एक शब्द दिला. या वारकरीमध्ये सगळ्या जाती, पाती, धर्म सगळे, कबीर, मुमीन, लतीफा, मुसलमान हे सुद्धा संत होऊन गेले याच्यावर, या वारकरी संप्रदायात. आणि मग जातीपाती सगळ्या विसरायच्या, सगळ्यांनी काय म्हणायचं? वारकरी. हे सगळ्यांना हा शब्द निर्माण झाला. याच वारकरी संप्रदायाच्या या मजबूत प्लॅटफॉर्मवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं.
महाराजांनी सुद्धा त्यांच्या अगोदर जेवढे शाही होत्या इथे अनेक राजे रजवाडे होते त्या सगळ्यांकडे वतनदाऱ्या दिलेल्या होत्या. वतनदाऱ्या राजा कोणी बी हो वतनदार फिक्स. यांनी फक्त त्याचा जाऊन मान्यता द्यायची. हा भाऊ तुला मान्य आम्हाला. शिवाजी महाराजांनी क्रांती अशी केली वतन बंद केले वेतन दिले. काम करत त्याला वेतन बाकीचं बंद. आणि सर्व जातीच्या लोकांना लढायचं शिकवलं. मग त्याच्यामध्ये कोण कोण होते बघा. ब्राह्मण होते. ब्राह्मण पण लढले. महार मांग चांभार शिंपी कोळी न्हावी सगळे आपण पाहिले. जीवामाला शिवाकाशी सगळेच. या सगळ्यांच्या हातात तलवार दिली आणि लढा म्हटले सरदार बना. आणि मग यांची कोणती जात. यांची फक्त एकच जात. कोणती. मावळा. कोणती जात. मावळा. जसा वारकरी तसाच मावळा. आणि आज राजकारणामध्ये अनेक पक्ष आपण पाहतो. आज जे राजकारण चाललंय जाती पाती धर्माशिवाय राजकारणच नाही. तेच. अरे या लोकांची काय प्रगती. या लोकांच्या यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचे काय काय तुमच्याकडे अजेंडा आहे ते सांगा ना. कुठलं का सुटलं तेच. हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. एकमेव पक्ष जो आहे आज छोटासा पक्ष आहे यांचा निर्भय महाराष्ट्र पार्टी. ही निर्भय महाराष्ट्र पार्टी भावे सरांनी जात पात धर्म लिंग प्रांत अजून काय काळा गोरा उंचा बुटका स्त्री पुरुष नपुंसक असा कोणताच भेद नाही. इथे एकच नाव कार्यकर्त्याला. काय नाव आहे. निर्भय वीर. कार्यकर्त्याचं काय नाव आहे. निर्भय वीर. म्हणजे आज देशाच्या या संपूर्ण राजकारणामध्ये मुठभर लोक आहेत आणि मुठभर लोक संदेश देत आहेत. हे जिंकून येतील का पडतील का काय करतील हे काही सांगता येत नाही. पण विचारधारा नक्की निर्माण करून जातील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक विचारधारा तयार होते. शिवाजी महाराजांचं स्वराज्य बघा किती 5-6 जिल्ह्यांमध्ये होते. नंतर महाराजांनी त्याला दक्षिण दिग्विजय करून दक्षिण जिंकली महाराजांनी. पण मात्र महाराजांनी माणसं अशी निर्माण केली हत्तीला हरवतील अशी माणसं होती. किल्ले 2 दिवसात किल्ले घ्यायचे. रात्रीतून किल्ले घ्यायचे. किल्ल्यांपेक्षा मजबूत माणसं तयार केली. आणि म्हणून औरंगजेबासारखा महापाताळ यंत्री माणूस आला. 27 वर्ष लढला. आणि नुसता तो नाही लढला. परकीय शक्ती होत्या. इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच सगळे होते. सगळ्यांना पाणी पाजलं मराठ्यांनी मावळ्यांनी. आणि 27 वर्ष मराठे बिना नेतृत्वाचे लढले. जगाच्या इतिहासामध्ये हा इतिहास मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. किती मोठं समर्पण किती मोठी दूरदृष्टी आणि कशा पद्धतीने हरवले नमवले आणि राज्य टिकवले. आता त्यावेळेस सुद्धा हे हिंदू मुस्लिम नव्हतं. औरंगजेब मुस्लिम होता. आदिलशाही मुस्लिम होती. कुतुबशाही मुस्लिम होते. त्याने त्यांना सोडलं असतं. पण त्याने त्यांना पहिल्याने बरबाद करून टाकलं. ते एक महिन्यातच आटपून गेले. पण हे मराठा साम्राज्य हे जे स्वराज्य होतं. स्वराज्य म्हणजे काय आपलं राज्य. हे स्वराज्य मात्र हलता हल्लं नाही. मग या स्वराज्याचं काय वैशिष्ट्य होतं तर या स्वराज्यामध्ये महिला सुरक्षित होत्या. जे सांगितलं मी इंद्राकडे पाहून बरेच राजे भाव चढले ना. आजता बी राज्यकर्ते बरेचसे भाव चढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. अनेक राजे होऊन गेले पण आजही आपण म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की आपसुक जय येतं. अगदी अभिमानाने जय येतं. सगळी झोप पडून जाते खडबडून उठतो आपण जय म्हणतो. का म्हणतो कारण स्त्रिया सुरक्षित होत्या. नंतर रयत सुरक्षित होती. कशी रयत होती. लढताना जर कोणी जायबंदी झाला हात पाय गमावला आयुष्यभर त्याला त्याच्या कुटुंबाला स्वराज्यातून सगळी कुमक पुरवली जायची. जर तो कामी आला लढताना जर तो गेला स्वराज्याच्या कामी आला तर त्याचं पूर्ण कुटुंब स्वराज्याकडून पोचलं जायचं. म्हणजे ही भीती नव्हती माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय होईल. लोकांचं शौर्य दाखवण्याकडे लक्ष होतं. त्यासाठी लोक प्रेरित होते. आणि अशी जी प्रेरणा मिळाली होती महाराजांना
ही कशातून मिळाली? या वारकरी संप्रदायाच्या समर्पणातून. पण तुम्ही म्हणाले याच्यात कसं काय काय प्रेरणा? तर तुम्हाला हेही सांगतो, राजपूत राजे होते आपल्याकडे, शूर होते, धर्माभिमानी होते, आणि एवढे शूर राजे हरलेत नाही. कशामुळे हरले? तर 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ज्या वेळेस मोगलांचे आक्रमण झालेत, बरेचसे सुलतान आलेत, त्यावेळेस ब्राह्मण तर लढलेच नाही, वैश्य पण लढलेच नाही. मग लढायला कोण होते? क्षत्रिय म्हणजे राजपूतच. आणि हे जे होते शूद्र, हे त्यांना सगळं रसद पुरवणारे होते. सरपण आणून दे, जेवण बनवून दे, पाणी भरून दे, येतच राहिले. लढायला तेच लढले. आणि त्यामुळे एक प्रसंग इतिहासामध्ये बाबर आला होता, आणि बाबराला इब्राहिम खानला हरवलं बाबराने, आणि इब्राहिम खानाच्या भावाने बोलवलेला होता बाबराला फितुरी, आणि त्याने एक 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 दाखवले. आणि मग बाकीचे पण जाऊन मिळाले. या राजाचा काटा काढायचा, त्या राजाचा काटा काढायचा, आणि असं करत करत त्याचं सैन्य राणा संघाच्या राज्यात येऊन तो. म्हणजे त्याच्याबरोबरचे असणारे कोणी राजपूत, कोणी तो इब्राहिम खानचा भाऊ, हे म्हटले की अरे चुकून गेलंय, इकडे नको, आपण दुसरे राजे पाहू, याच्या बरोबर नको. म्हणजे हा एकदम शूर आणि खतरनाक माणूस. म्हणे कस काय? म्हणजे हा शूर आहे, आपल्याला हरवून टाकेल. अरे बघू तर खरं, सैन्य उभं करून ठेवलं. त्याचं सैन्य आलं, राणा संघाचं, समोरासमोर सैन्य. संध्याकाळच्या वेळेस दुर्बीण लावतो बाबर आणि पाहतोय, आणि प्रश्न विचारतो त्या मागच्यांना, म्हणे करे हे सगळे वेगळे वेगळे चुले भेटलेले घ्यायचे. म्हणे हा हुजूर, धर्म कोणता करायचा? धर्म न्याय, नीती, दया, करुणा असावी धर्म. आपण बघा, जर आपल्याला सुखी व्हायचं असेल, आपले मित्र कोणते आणि शत्रू कोणते? 6 शत्रू आपल्याला सांगितले. कोणते? राग, लोभ, मोह, मद, मत्सर. मित्र कोणते? दया, करुणा, सहानुभूती, प्रामाणिकपणा, हे मित्र आहेत. या मित्रांना जर जवळ केलं तर शत्रू दूर जातील. पण आपण काय करतो? शत्रूंना जवळ करून ठेवतोय. शत्रूंना जवळ करून ठेवलं, मित्र कसे जवळ राहतील? राक्षस राहिला खाली, माणूसच नाही. आणि म्हणून आपल्याला माणूस बनवायचे. या कथा कीर्तनांमधून, आपल्या अभंगातून, कीर्तनातून माणसं बनवायची. आणि ही माणसं ज्या वेळेस काम करतील इथे तळागाळात, ही देवपदापर्यंत जातील. दुसरे दैव शोधायला जायची गरज नाही, माणसातच देव आहे. आणि म्हणून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आता हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे हे जे निर्भय वीर आहे, यांच्याकडे समस्या येतात. कोणाच्या माहितीये तुम्हाला? फेसबुक लाईव्ह करतात, हे समस्या येतात. कोणी मी फोन करतो, दादा पोलीस ऐकत नाही, दादा बॅटरी, हा तलाठी उतारा देत नाही. कोणाचं काही तर कोणाच्या काही समस्या आहे. भावेसर असो, जे निर्भयचे कोणी लोक असो, हे विचारतात, दादा तुम्ही कोणत्या जातीचे, असं विचारता का? नाही विचारता. विचारता का? विचारता का तुम्ही? तुम्ही काय विचारता? मग काय म्हणता? अडचण काय? कोण ऐकत नाही तुमचं? आलोच. काय म्हणता? आलोच. आणि काय करणार आहे? बंदूक घेऊन येता काय? नाही, मोबाईल घेऊन. साहेब बोला, काय अडचण आहे साहेब? खरं सांगा. साहेब म्हणतो करून देतो ना भाऊ. साहेब म्हणेल का याला जसं बाता मारतो, अशी अडचण आहे, तशी अडचण, असं म्हणता का? करून देतो. कामं होतात. हे कामं होणं आवश्यक आहे. कोणी कन्यापुत्र होती ते सात्विक, दयाचा हरीक वाटे देव, दयाचा हरीक वाटे देव. कोणी कन्यापुत्र होती ते सात्विक, दयाचा हरीक वाटे देव, दयाचा हरीक वाटे देवा. योगेश महाराजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एकदम समज बघा आपण. अरे पोटी कन्यापुत्र, यांच्यासारखे पुत्र आई बापाच्या पोटी आले. अरे देवाला यांच्या आई बापाचा हरेक वाटेल, कौतुक वाटेल. असे पुत्र पाहिजे की जे लोकांच्या कामात येऊन राहिले. आजच्या या स्वार्थी जगात अगदी गॅरंटीने सांगतो, तुमचं लाईव्ह चालू आहे का? गॅरंटीने सांगतो अगदी. हा, इतके भ्रष्ट भ्रमिष्ट लोक आहेत बापू. तुम्ही चांगले शिकले सवरलेले लोक आहेत, तुम्ही ऐकून घ्या. स्वार्थाशिवाय काहीच करायला तयार नाहीये. भाऊ भावाचा स्वार्थाने मुटकं कापतो, बहीण भावाकडे, सगळ्यांच्याच भानगडीत दांगलोय.
आणि अशा वेळेस हे मुठभर लोक येतात आणि हे देशाची चर्चा करतात. काय भ्रष्टाचार झाला हो, काय नालायक आहे हो. कोणी अँटी करप्शन मध्ये सापडला त्याचा फोटो लावून पुरा रंगवतात. त्याला का रंगवतात? ते दुश्मनी आहे का? त्याने यांचा बांध कापला का? ही भीती निर्माण झाली पाहिजे की अरे नाही, जनता पाहते आपल्याकडे, असे कुकर्म आपण करू नये. ही भीती निर्माण झाली पाहिजे, जनतेची भीती निर्माण झाली पाहिजे यंत्रणेवर. आणि यंत्रणा चुकू नये यासाठी लोकप्रतिनिधी असतात. पण झालं वेगळं, ते लोकप्रतिनिधी अधिकारी एकत्र बसून चर्चा करतात, सेटिंग, आणि पुरी जनतेची पूर्ण बॅटिंग करून टाकतात. आला की 6-4 डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर. तर जनतेने बॉल सारखं होऊन गेली जनता, म्हणून जनतेने सांभाळलं पाहिजे. आज 85 वर्ष होऊन गेले. बाबासाहेबांनी आपल्याला एवढी घटना दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अर्थ 400 वर्षापूर्वी शिकवला. बाबासाहेबांनी 85 वर्षापूर्वी आपल्याला प्रजासत्ताक सांगितलं. अजूनही आपण शिकत नाही. आपण शिकतो काय? आपण व्यक्तिमत्व विकसन शिकलं पाहिजे शिक्षणातून, की माझे विचार कसे असावे, मी जगावं कसं, मी वागावं कसं, असं जगलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. की आपल्या पोटच्या मुलांचा आदर्श कोण असला पाहिजे? बाप असला पाहिजे. बाप या भ्रष्टाचारांचा आदर्श घेईल का? त्या दरोडेखोर आहे, ते नालायक, हे आतंकवादी आहे, हे दरोडेखोर आहेत देशाचे. आणि अशा दरोडेखोरांचा आणि अशांचा जर आदर्श त्यांचे पोरं घेत असतील तर पुढची पिढी बी बरोबरच आहे. आणि म्हणून हे आपल्याला वारंवार सांगावं लागेल, चौकात बसावं लागेल. हे असं ऐकायला लोक येणार नाही. अहो महाराज काय सांगून राहिला, वा वेगळं कीर्तन करून राहिला, हे असं ऐकायला येणार नाही. हे बघा, अभ्यासांची सांगतो, जे सुधरवायचं असतं ना ते फुकट भेटतं, जे बिघडवायचं असतं ते विकत भेटतं. विकतच नाही, लगेच ठेव, तरी लोक जातात. उदाहरण सांगतो, दारू प्यायची असेल, उधार दारू देतो का? तो देतो का? देत नाही. रोकडा ठेव, रोख भरत. आणि दूध प्यायचं असेल तर दुधाने तब्येत सुधारते, है का नाही? ब्रह्म काय म्हटलं, पूर्ण ब्रह्म म्हटलंय त्याला दुधाला. महिनाभर उधार, महिनाभर का 2 महिने विकत नाही त्याचा पगार. आणि घरपोच आणून देतो. दारू घरपोच येते का? कुठे जातात टकरा मारा, गाठीने बनवत होते कोरोना काळात, तरी रांगेत उभे राहतो. दुधासाठी राहिले काय असे उभे नाही. दुसरी गोष्ट, टीबी लावून घ्यायचा आहे, दमा लावून घ्यायचा आहे, नुसतं जाऊन बसायचंय. टीबी आणि दमावाल्या तो आपोआप दमा होणार आहे, टीबी होणार होईल का नाही? पण जर पैलवान व्हायचंय आणि पैलवान जाऊन नुसतं जाऊन बसायचं, होईल का? एखादी MPSC UPSC व्हायचंय, एखाद्या IAS माणसाजवळ जाऊन बसायचं, होईल का? ते करावं लागेल स्वतःला तर होईल. म्हणजे जे चांगलं आहे ना ते तुम्हालाच करावं लागेल, आणि ते फुकट मिळतंय. आणि जे वाईट आहे ते तुम्हाला पैसे देऊन तरी तिथंच जाणार आहेत. का? कारण बुद्धीच प्रवचते. शिक्षणातून लोक सुधारलेच नाही, संख्या वाढली शिकलेल्यांची, पण तिकडूनच गेले. शिंकतात, बस फुल भरलेली आहे, बस रेल्वे शिंकाली, कुत्र्यासारखं शिंकून देतो. अरे आजूबाजूला लोक आहे, यांना त्रास होईल ना भाऊ. शिकलेलो आपण, हात लाव, रुमाल लाव, खोकला आला थुंकून द्यायचं. जर एका जागी उभे राहिले, पचा 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 थुंकून पुरा रस्ता. आता आपल्या महाराष्ट्र सरकारने नुसत्या इमारती बांधायचा धडाका झाला. तहसील कार्यालय नवं बांधा, हे कार्यालय नवं बांधा, निधी बांधाच बांधा. ते बांधलेल्या इमारती महिनाभरात कोपरेला. कोपरे का? ते जे क्लर्क काय असतील ना, ते कॉन्ट्रॅक्टचे किंवा ते पण त्यांनी थुकून त्यांच्या खुर्ची खाली लाल करून ठेवले. काय चाललंय देश? आणि हे जे ओपन थुंकणं, बेडके टाकणं, हे सुद्धा रोगराई पसरवणार आहे. म्हणजे आपण विज्ञान शिकलं पाहिजे, झाडं लावले पाहिजे. सरकारच झाडं तोडतं, सरकारने झाडं लावायचे, लोक तोडतात. लोकांना समजवायचंय, अरे झाडं नका तोडू रे, निसर्ग कोपेलणार आहे आपल्यावर. इथं लोक म्हणतात झाडं तोडू नका, ते म्हणतात नाही, तोडाशिवाय विकास ते होणार. असं जर चालत राहिलं, जनतेला जे पाहिजे, जनता जे मागते ते जे देईल ते सरकार. शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय? गवताच्या काडीला, शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा त्याच्या परवानगी शिवाय हात लावू नका. भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. कारण
जनतेचं राज्य मानलं राजाने. भोसल्यांचं राज्य नव्हतं ते, जसं मौर्य घराणं गुप्त घराणं असं नव्हतं, जनतेचं राज्य होतं. आणि हे जनतेचं राज्य अजूनही लोकांना वाटतं की तसं राज्य यायला पाहिजे. आणि मग येईल ते केव्हा येईल? आपण शिकले सवरलेली लोक शांत डोक्याने विचार करू की आपण मतदानाच्या वेळेस भ्रमिष्ट होऊन जातो. 500,000 रुपये खुशाल घेतो, आपण ते मागायला जातो. शिकले सवरलेले नोकरीवाले बरं का, नोकरीवाले चर्चा होतात की आमच्या घरात एवढे लोक आहेत. असं कसं चालेल? हा देश कसा टिकेल? विचार केला पाहिजे. आणि म्हणून संतांनी हा विचार केलाय. आणि संतांनी विचार करत असताना लोकांना एका ट्रॅकवर आणले. दादांनी आता याच्यात सांगितलं की धर्म कोणता असावा, त्या धर्माने आपल्याला ट्रॅकवर वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, माणूस जगला पाहिजे. 4-5 वर्षाचं लेकरू पुरत नाही हरामखोरांना. बलात्कार होतात 4 वर्षाच्या पोरीवर, किती चाललेलं आहे. त्यांना शिक्षा नाहीये, कोणी त्यांच्यावर काही बोलत नाहीये. खुशाल त्यांना जामीन होतात. खुशाल काय असतं, त्यांच्या केसेस लढतात आणि त्याच्यावर पडदा काढून टाकतात. चौरंगा झाला पाहिजे, चौरंगा. जेव्हा रांझ्याच्या पाटलाने शिवाजी महाराजांचा वापर हिंदू मुस्लिमसाठी जेव्हा करतात लोक, त्यांनी पहिल्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे. पहिलाच कार्यक्रम कोणाचा लावला होता? रांझ्याच्या पाटलाचा. आणि आदेश दिला होता मारून नाही टाकायचा, हातपाय तोडा पण जगवा. त्याला जगवला, वाचवला, हातपाय तोडून टाकले आणि एकावर ड्युटी दिली, याला तू रोज उचलायचा, चौकात बसवायचा सकाळीच. जेवणाची वेळ होई बरं तिथं चांगला फिरो म्हणजे लोकांना दिसेल, असं होतं बरं का. महिलांचा हात लावलं तर असं ज्या वेळेस होईल या देशात, विकृत सुद्धा शिधी वागायला लागलं ते. सरळ वागले पाहिजे सगळे. खुशाल सांगितलं जातं तो मानसिक रुग्ण आहे, आता मानसिक रुग्ण. आणि असे तर बरेच रुग्ण होऊन गेले. तर आपल्याला हे शिकायचे आणि हे आपल्या अभंगातून याच्यातून व्यक्तिमत्व विकसन शिकायचे आणि ट्रॅकवर राहायचे. आणि म्हणून अनेक वाटा जेव्हा दिसतात, 2 दगडांवर पाय ठेवायचं म्हटलं तर आपले पाय नीट दिसत नाही. दिसता का? नाही दिसत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पहिल्या चरणावर, हे बघाऊ आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आणि कांचे काम नाही आता, नाही कांचे काम नाही आता, आणि कांचे काम नाही आता, आणि कांचे काम नाही आता. साधं सरळ सांगितलंय, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. काही अवघड शब्द आहेत का? फक्त आम्ही एकाच विठोबाचं नाव घेणार आहोत. आता अनेक देव नको, किती देव आहे मोजावत नाही आपल्याला. मंदिरच मंदिरं, मंदिरच मंदिरं, दर 50 मीटरवर मंदिर आहे. पण त्या मंदिरातून माणसं घडत नाहीयेत ना, हे दुर्भाग्य आपलं. माणसं घडली पाहिजे. आणि माणसं घडवायची असेल तर आपल्याला असंच बसावं लागणार आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, चांगलं जे आहे ना फुकट देऊन होत नाही, वाईट ते पैसे देऊन करावं लागतं. हे चांगलं सांगायला एवढेच लोक लागणार आहे. आपल्याला भले भले सभामंडप, सासू सुनांचे यांचे त्यांचे किस्से सांगायचे, खाका 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 हसायचं. नकलांचा थोडी कार्यक्रम आहे, प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. नामदेव महाराजांनी सांगितलंय, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावचे की. आणि ज्ञानदीप लावायचा असेल असा वर्गच घ्यावा लागणार. आणि म्हणून आपण थोडे जरी आहेत पण फार मोठे आहेत. आणि जे लोक हा विचार अंगीकारतील
तीच लोक इथे. आणि म्हणून सगळे आता इतर देव आपल्याला नाकारायचे. नामदेवांनी अगदी निपशून सांगितले, माझा विठ्ठल प्रचंड, इतर देवांचे न पाहू तोंड. निपशून सांगून टाकले, इतका प्रचंड इतका प्रचंड आहे, आता बाकीच्या देवांचं मला तोंड पाहायची गरज नाही. आणि मग काय करायचं याचं विठ्ठलाचं? फक्त नामस्मरण घ्यायचं. त्यांनी असंही नाही सांगितलं संतांनी. म्हणजे संतांनी एकेश्वरवादाचा सिद्धांत मांडलाय. फक्त एकच ईश्वर, जिकडे दिसलं तिकडे चाललं, जिकडे दिसलं तिकडे चाललं असं नाही पाहिजे. एकच ईश्वर तत्व. नंतर मंदिरं बांधले का त्यांनी? अजिबात मंदिरं नाही बांधले. नामदेव महाराजांनी सांगितलं, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. त्याच्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलंय, देह देवाचे राहुल राहुल, देह देवाचे राहुल राहुल, देह देवाचे राहुल, देह देवाचे राहुल. आत बाहेर निरमळ, आत बाहेर निर्मळ, मस्त देह देवाचे राहून. आणखी काय म्हणले, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात, तुका म्हणे मूळ जना, देही देव का पाहना. वेडा आहो, वेड्यासारखं काय करतात, देहातच देव आहे ना, कुठं चालले तुम्ही? तीर्थक्षेत्रांना जातात. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जे. तीर्थांमध्ये काय तुम्हाला दगडण धोंडे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वायातू दुर्गमन झाली मन, वायातू दुर्गमन झाली मन. हरी आत्मा जीव शिव सम, वायातू दुर्गमन झाली मन, वायातू दुर्गमन झाली मन. तीर्थ एक हरी आत्मा, एक हरी आत्मा, तीर्थ एक हरी आत्मा. संतांनी हे सांगितलं की देव कुठे आहे? सज्जन देवा लोकांमध्ये. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन, सज्जनांमध्ये देव आहे. कबीर तर म्हणतात, मनमल धोये शरीर को, धोयान मन का मैल, नाया गंगा गोमती, रहा बैल का बैल. तो मळ धुवायला गेला, गंगा गोमती नाला, पण तुझ्या मनाचा मैलच गेला नाही, मळच गेला नाही, तर तू बैलच्या बैलच आहे तसाच्या तसा. तर आपल्याला जर माणसात यायचं असेल तर मन शुद्ध करावं लागेल. आणि हे मन शुद्ध कसं करायचं ते सांगतो पुढे. तर आपण ज्या वेळेस देहातच मंदिर बघू, देहच शुद्ध करू, तर आपल्याला नामस्मरणाचा आनंद होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करू. इतकं पुण्य, इतकं पुण्य. पण तुम्ही म्हणाले संत सांगताना ऐकून घ्यायचं का? ऐकलंच पाहिजे. का ऐकलं पाहिजे? कारण नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय तयार केला, खूप अभ्यास केला, चिंतन केलं, एवढा मजबूत बनवला. ज्ञानेश्वरांचं महाराजांचं माऊलींसारखी माऊली, ज्ञानियांचा राजा म्हटलं जातं. की त्या भल्या भल्या IAS अधिकाऱ्यांची अक्कल पोहोचणार नाही. काय तोडी घेऊन गेले ज्ञानेश्वर माऊली, की त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या तोडून निघू शकतं हे विश्वची माझे घर. मोठमोठ्या मानसशास्त्रांचे आपण प्रयोग वाचतो, सगळं ठीक आहे. हे मानसशास्त्राचा उत्तुंग विकास असं ज्ञानेश्वर माऊलींनी, कारण त्यांचं तोडून निघू शकतं हे विश्वची माझे घर. यांनी इतकी बारीक बारीक चिकित्सा केली, आणि त्या चिकित्सेवर आणखी आपण चिकित्सा करत बसायचं, ते नुसतं रेवड आवडल्यासारखं. आपण त्याच्या पुढे गेलं पाहिजे, ते घेऊन त्यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजे. म्हणून आमच्यासारखे कीर्तनकार, हे भजनी मंडळासारखे भजनी मंडळ रोज ज्ञानेश्वर माऊलींचे, तुकाराम महाराजांचे विचार थेटपर्यंत आणतायत. 800 वर्षापासून पिढ्यानपिढ्या अशा पद्धतीने चालले हे विचार, आणि या अजून आपल्या पुढच्या पिढ्यांना न्यायच्या, पुढच्या पिढ्या आपल्याला जागृत करायच्या. तर संतांवर शंका नाही करायची, कारण संत देवांपेक्षा थोर आहे. आपण थोड्या वेळात पूर्वी पाहिलं की देव सारावे पुरते संत पूजाव्या. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण
कल्याण संतांच्या विभूती मस्त आवाज आहे बघा. मोठा काही लवाजमा नाही आपला, छोटच आहे. आमचं भजनी मंडळ पण छोटच आहे आणि एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम रंगलेला आहे. तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करायचंच घेतलंय तर शेवट राग का होऊन जायना, थांबायचं नाही. आपल्याला काय मिळेल, खरंच बदल होईल का नाही होईल का ते सोडून द्या, पण तो आनंद मिळणार. लोक वाममार्गावर तर जाणार नाही. आपण ज्या ज्या लोकांना सांगून जे जे लोक आपलं ऐकतील वाममार्गावर तरी जाणार नाही. हे बघा, आपलं जगणं आयुष्य असं पाहिजे, आपलं आयुष्य असं पाहिजे की आपल्याकडे जर लोकांनी पाहिलं, आपलं अनुकरण जर केलं तर त्यांचं कल्याणच झालं पाहिजे. असं आपलं जगणं वागणं असावं. आता ही जी मंडळी आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीची, जी रस्त्यावर फेसबुकला घेऊन टनाटना बोलत सुटतात, कारण यांचा भूतकाळ स्वच्छ. यांचा जर भूतकाळ गाणायला असताना म्हटलं हो भावे, मागच्या 4 वर्षापूर्वी चोरी करताना पकडला ना तुला आम्ही, असं म्हटलं असतं घरी तर म्हणतो का? कारण भूतकाळ स्वच्छ आहे आणि म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. त्याचमुळे संतांना सुद्धा बोलण्याचा अधिकार, सांगण्याचा अधिकार होता. आणि मग अशा वेळेस 15व्या आपलं मध्ययुगामध्ये अंधकार होतं, सगळे अज्ञानी लोक होते आणि अज्ञानी लोकांना ज्या संतांनी विज्ञान सांगितलं, आणि आज विज्ञान युगामध्ये अज्ञान सांगितलं जातं. त्यावेळेस बघा पूजा पाठ सांगितले जायचे. एक दृष्टांत आहे, गावचा पाटील असतो आणि गावचा पाटील हुशार, आणि पाटील म्हटला म्हणजे तो भयंकर हुशार राहतो, एवढ्या सगळ्या लोकांना हँडल करतो. मग एक ब्राह्मण कुटुंब असतं, त्यांचा तो मोठा मुलगा काशीला जाऊन हे घेऊन येतो, सगळे मंत्र तंत्र एकदम पाठ करून येतो. आणि आल्यानंतर त्याला पाटलाला भेटतो. पाटलाला म्हणतो, बघा पाटील, मी फार अभ्यास करून आलेलो आहे आणि अशी काही पूजा मांडतो की तुमचे सगळे मित्र जे आहेत ना सगळे सुखी करून टाकतो. पाटील म्हटले, अरे वा भाई, काय करावं लागेल? काही नाही म्हणे, मी सगळं करतो म्हणे, तुम्ही फक्त आता आपण वेळ काढू. मग काढली गेली, वेळ काढली, पंचांग पाहिलं, सगळं काढलं, सकाळपासून पूजा होईल म्हणे. पाटील बाई तुम्ही पूजेला बसायचं, संध्याकाळपर्यंत पूजा झाली ना म्हणे. चालेल. आणि मग काय, ठरलेल्या दिवशी बसले ना पाटील, आंघोळ पांघोळ करून सगळं काही हे करून पाटलींबाईन ते बसले. महाराजने सगळं ते चौरकावर मांडलं, सगळं केलं, हे झालं. असे दिवसभर त्याने मस्त मंत्र म्हटले, इतकं भारी 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 वाटलं. पाटील पण खुश, पूजा झाली, पाटील खुश. मग ते तोपर्यंत पाटील फ्रेश होत बसले कॉटवर, बंगलीवर. महाराजने सगळं ते जमा केले पूजा अर्चा. आणि मग म्हणे, पाटील कसं वाटलं? अरे लय हलका हलका वाटतं म्हणे, इतके मंत्र म्हटले तुम्ही, इतके दिवसभर पूजा किती भारी वाटतं म्हणे. तर खुश वाटलं. मग म्हणे, पाटील येऊ का? हा या म्हणे. तो कुठे हलतो, येऊ का म्हणतो, निघतच नाही. थोडंफार आणखी गप्पा फिरून फिरून, पाटील येऊ का? हा या म्हणा. आता शेवटी तो म्हणतो, अहो पाटील, अहो तुमच्या पित्रांसाठी एवढं स्वर्गामध्ये त्यांना जागा मिळाली, सगळं व्हावं यासाठी पूजा केली, तुम्ही दक्षिणा तर द्या. हे म्हणे, अरे हो दक्षिणा राहून गेली म्हणे. असं करा म्हणे, अर्धी मुंबई देऊन टाकली म्हणे तुम्हाला. काय दिली? अर्धी मुंबई दिली म्हणे. तो म्हणे, काय पाटील मजाक करता, अर्धी नको का, पुरी घेऊन टाका म्हणे. अहो काय मजाक करता पाटील म्हणे. आणि मग आता काय राहिलं, काय देऊ म्हणे आणखी? अरे का मुंबई तुमची आहे का म्हणे? आणि म्हणे, मग स्वर्ग तुमचा आहे का म्हणे? आम्हाला देऊन राहिले ना, आमचे पित्र वगैरे सुखे करून टाकले तुम्ही, तुमचं आहे का? ही जागृती यायला पाहिजे आपल्याला. पोती पुराण याच्यामध्ये देवने असायच्या मंत्राने तंत्राने झालं असतं तर आपल्यावर मोगलांनी राज्य केलं असतं का? इंग्रजांनी राज्य केलं असतं का? आपल्याला शिकावं लागेल विज्ञान. शिवाजी महाराजांसारखा दूरदृष्टी ठेवावी लागेल, संभाजी महाराजांसारखा पराक्रम गाजवावा लागेल. त्यावेळेस 27 वर्ष आपण शत्रूंना लोळवू शकतो. जर असे जर वागायला लागले तर 1 दिवसाचे मी पुरणार नाहीत आपण. आणि म्हणून अशा वाटा सगळ्या तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी मोडल्या होत्या आणि आपण शिकून त्या वाटा तयार करून ठेवल्या आहेत. म्हणून तुकाराम महाराज अगदी अधिकारवाणीने सांगतात,
बारीक सारीक वाटा सगळ्या मोडून टाकल्या तुकाराम महाराजांनी. आणि कशा वाटा बनवून दिल्या? राजमार्ग तयार करून दिला की ज्या राजमार्गावरून त्यावेळेच्या चतुरंग सेना जाऊ शकतील असा राजमार्ग तयार करून दिला आपल्याला. आणि आपण काय करून टाकलंय? सगळं मोडून टाकलंय. म्हणून आज आपल्याला हा अभंग घ्यावा लागला आणि महाराजांचा उपदेश समजून घ्यावा लागला. तर चालू चालू ठेवा ना. आवरा म्हणलं की आवरून टाकू बरं ना. वारकरी संप्रदायात आता आपण पण झालाय, आपल्याला अधिकार आहे. 2 तास चालू झाले, तुम्हाला कंटाळा आला ना तरी चालेल, आम्ही 2.5 तास बी करू. कारण आपल्याला समजावून सांगायचे, आपल्याला समजून घ्यायचे. अशी मैत्री पुन्हा बसणार नाही. असे कीर्तनातले हे सगळे भाविक असे एकत्र येणार नाही. आणि मग या सगळ्या वाटा तर मोडल्यात, सांगितलं त्यांनी. आपण तयार करून ठेवल्या, आपण एवढं तयार करून ठेवल्या. एवढे संतांचे उपकार आपल्यावर असताना, एवढं ज्ञान असताना आपल्याला 1 लोटा जलवाला बाबा लागतोच. 1 लोटा जल सारे समस्या का हल. किती पब्लिक हो. तुमच्या इकडे होतं का नाशिक जिल्ह्यात? मेहनत काही टाका टोना, मेहनत काही टाका टोना, मेहनत काही टाका टोना, मेहनत काही टाका टोना. नाम स्मरणा वाचोनिया, नाम स्मरणा वाचोनिया, मेहनत काही टाका टोना. मस्त. तर 1 लोटा जलवाला आयोजक श्रीमंत माणूस असतो, एवढे लाखो रुपये खर्च करतो आणि सगळ्या समस्यांचा हल 1 लोटा जल. सगळेजण तुम्ही आता इथून पुढे जर आला बाबाला कोणी आणणार असेल ना, त्याला म्हणा आता असं कर, तुझ्या मुलांना शाळेत पाठवू नको, घरी ठेव आणि टाक 1 लोटा जल, टाक 1 लोटा जल. तुझा JEE होतो का नीट होतो बघू तरी. प्रयोग तर होऊन द्यायचा. कायला खर्च करतो, कशाला एवढं करतो? विचारा असं. तेव्हा हे बंद होती. तो दुसरा कोणता महाराज येतो, तो आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. अरे जाई रे तू, आमचा पाठ आहे शिवाजी महाराज, आमच्या नसा नसा रक्तात भिनलाय. तू काय सांगतो आम्हाला? तर आपल्याला इतर महाराजांची गरज नाही, आपल्याला संतांनी एवढं सगळं सांगितलेलं आहे. या सूक्ष्म वाटा आपण मोडून टाकल्या आहेत. आणि मग आपल्याला काय पाहिजे आता? तर आपल्याला टाळ, मृदुंग, विणा, असे हार्मोनियम, हे सगळे गायक वादक असे सगळे एकत्र ज्यावेळेस आपण बसणार आहोत आणि हे ज्यावेळेस असं भजन होईल, कीर्तन होईल, विचारांचं आदान प्रदान होईल आणि विचार घेतले जातील आणि विचारातून दूरदृष्टी येणार, असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला ब्रह्मरस पिल्याचा आनंद मिळेल. लावणी मृदुंग, श्रुती काळगोट, काळगोट, लावणी मृदुंग, मृदुंग, श्रुती काळगोट, लावणी मृदुंग, श्रुती काळगोट, लावणी मृदुंग, श्रुती काळगोट. बघा किती आनंद होतो हे जेव्हा पाव ब्रह्मरस पिल्यासारखा आनंद. ही लोक कालपासून दमलेली आहे, ओरडून असे पोचणार तर खडून बेंबीच्या तेटापासून कोंबडतात, सकाळपासून ओरडत फ्रेशून गेले. आता यांना आता झोपा म्हटलं ते झोपणार नाही का, आणखी 1-2 लाईव्ह करतील काय. तर तुकाराम महाराज म्हणतात की हा आनंद मिळतो ब्रह्मरस सेवन केल्यासारखा. आणि आता आपण काय करतोय? आपण लग्न असलं की लग्नाच्या आदल्या दिवशी काय लावतो आपण? हळद. आणि हळदीच्या दिवशी काय राहतं की हळदपेक्षा ते डीजेचं मोठं राहतं. आणि त्या डीजे मध्ये आता हे असं हे वाजवल्यावर काय मिळतं? ब्रह्मरस. आणि तो डीजेवर नाचण्यासाठी कोणता रस प्यावा लागतो? सोमरस. आणि असे जीप काढून घेऊन आता त्याचे राक्षस दिसतात. कुठे चालल्या पिढ्या, शिकलेल्या पिढ्या डीजेवर नाचण्यासाठी हळद. त्या हळदीकडे काही कोणाचं लक्ष नाही. डीजेवर
मग ती लोक कशी आहे, जिथे आपल्याला ही लोक ब्रह्मरस पिणारी लोक तयार करायची. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मरस देई काढा ब्रह्मरस देई काढा ब्रह्मरस देई काढा जय जय पिडावाले जय जय पिडावाले पथ्य काय आहे? विठोबाचं नाम आहे. आणि ब्रह्मरस पिल्याचा आनंद मिळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आनंदी राहिलं पाहिजे. आनंद केव्हा राहता येईल? या देहातच मंदिर तयार करतोय. इतकं शुद्ध करायचं, इतकं याच्यात पावित्र्य निर्माण करायचं, मंदिर इथे तयार करायचं. आणि मन आणि हे शरीर हे ज्या वेळेस एकत्र येईल, हे भजन म्हणेल, त्यावेळेस ब्रह्मरस पिल्याचा आनंद मिळेल. पण त्याच्या अगोदर आनंद मिळेल आपल्याला. इतका सर्व सुख झालो सर्व अलंकार सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भय आनंद सर्व सुखाले आलो. मस्त म्हटलंय माऊली, खूप छान म्हटलं. आनंद आनंद निर्भय निर्भय. अरे वा, याच्याशी संबंधित आपल्या पार्टीच्या नावाशी संबंधितच त्यांनी म्हटलं. खूप छान, जोरदार टाळ्या झाल्या बाय माऊलींसाठी. मग इतका आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो. आनंद मिळून मिळून तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. एवढं प्रसन्न होईल तुमचं मन की सगळ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील, सगळं ज्ञान प्राप्त होईल. आणि तेव्हा हा ब्रह्मरस पिल्याचा आनंद होईल. इतकं सोपं सोपं सांगितलंय. कुठेच तुम्हाला नारळ फोडायला जाऊ नका, नवस करायला जाऊ नका. 900 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. महिलांना विचारायचे ते काय गरज आहे, कशाला नवस करायला जातात. हे साधे साधे रोकडा विषय होते. आणि मग असं सांगत असताना हा जो ब्रह्मरस प्यायचा, या ब्रह्मरसासाठी फक्त काय करायचंय, विठोबाचं नामस्मरण करायचंय. विठोबा Bye.
आज खरंच ही कीर्तनरूपी सेवा देताना खूप आनंद मिळाला. पालखेड गावामध्ये मोजके 2-4 लोक जरी गावात द्या असले, पण या गावात कीर्तन करायचा आनंद मिळाला. आणि तो आनंद मिळाला या सगळ्यांसोबत. सरपंच साहेब आहेत का? वा वा, पहिल्या वेळेपासून उपस्थित. तुमचं हे चांगलं लाभलं आम्हाला. काय नाव साहेब? शरद आयर साहेब. आयर साहेब पहिल्यापासून बसलेले आहेत. काका तुमचं काय नाव? भाऊसाहेब शिंदे. मस्त, तुम्ही पहिल्यापासून बसले, ऐकलं आणि प्रोत्साहन होते चेहऱ्यावर तुमच्या हे प्रकट होते, त्यामुळे आम्हाला उत्साह आला. सरपंच ते बसले, मृदुंगाचार्य मस्त मृदुंग वाजवत होते. जोरदार टाळ्या झाल्या बाहेर त्यांच्याकडे. आमचे गोकुळ महाराज आहे. गोकुळ महाराजांनी संध्याकाळी गीत हे केलं. त्यांचा आवाज पण छान आहे, पण त्यांना गायला नाही मिळालं माईक घे नसल्यामुळे. योगेश महाराज आहे. माऊली नाव काय म्हणले मला? दीपक महाराज. मस्त भजनी मंडळ थोडे. आणि हरिभक्त परायण अनिल महाराज जाधव आमच्या चाळीसगावमध्ये कीर्तन करतात. मला चाळीसगावच्या बऱ्याच लोकांची नावं सांगितली त्यांनी. जोरदार टाळ्या महाराजांसाठी. आणि एवढे अनुभवी व्यक्ती आपल्यासाठी गायनाला उभी राहिले, आमचं सद्भाग्य आहे. संतोष सुरडकरांमुळे जे निफाड तालुक्याचे अध्यक्ष आहेत मुंबईचे, त्यांच्यामुळे आम्हाला योग मिळाला. निर्भय महाराष्ट्र पार्टी भावे सरांनी अगदी आवाज देऊन बोलवलं, सर यावं लागेल. दिला आवाज की आम्ही हजर. विठोबाचीच काही लीला आहे, देवाची लीला आहे. आणि म्हणून असे देवासारखी माणसं आहेत, यांच्या बोलवण्याने आपण येतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, मला फार आनंद झाला. आभार मानतो तुमचे सगळ्यांचे. आणि अमोल जाधव हा फालदार वेळेवर बरं का. सर म्हणे मी फालदारचा रोल करत असतो म्हणे गावात. ड्रेस शोधून आणला. खरंच मस्त. तर सगळ्यांचं माझ्याकडून राहून गेलं असेल तर त्यांची मी क्षमा मागतो. सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, पण मला पुढचं चरण पण हे करायचं. तर आमचे संजू शिंदे साहेब आहेत, यांनी दुपारपर्यंत आमचं असं चाललं होतं बरं का. मोकळं सांगून टाकतो. आता भावे सर सांगतात असं हे सांगू नये, पण माऊली सांगून टाकतो. हे काय म्हणजे मला सर भजनी काही घेणार नाही. मग प्रवचन करा म्हणे. अरे प्रवचन करू, आपल्याला काय लागतं का हो? आहे साहेब प्रवचन. मग दुपारपर्यंत प्रवचन, मग वेळ कालच्या बॅनर बनवलं त्याच्यात 8 ते 10 वेळ टाकली. जेवण आपण 5 वाजता लावून घेऊ होती. असं कसं चालेल? संजू महाराज म्हटलं महाराज असं चालणार नाही. कीर्तनासारखं झालं पाहिजे. असं कसं चालेल? लगेच लावले फोन. साऊंड सिस्टम वाले एका शब्दावर आले, त्यांचे जोरदार आवाज फिरवलेले. त्यांनी एकदम प्रॉपर सगळं पुरवलं. त्यांच्या या सगळ्या साऊंड सिस्टममुळे हा सगळा आवाज आपला भावे सरांच्या लाखो प्रेक्षकांपर्यंत, फेसबुक फ्रेंड्सपर्यंत पोहोचणार आहे. तर साऊंड सिस्टमसाठी जोरदार टाळ्या लागतात. आणि मग आता आपण शेवटच्या चरणाकडे वळू. तर तुकाराम महाराजांनी आपल्याला अधिकाराने हा उपदेश पण केला. आपलं मागचं काय कर्म असेल, कसं असेल, याच्या फंद्यात पडू नका. नामस्मरणाने सगळे पावन होणार. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळती पापे हरी उच्चारानी अनंत पापराजी, अनंत पापराजी. अनंत जन्माची पाप जळून जाणार आहे. आपल्याकडे उदाहरण आहे, वाल्या कोळीचं उदाहरण. वाल्या कोळीने संकल्पच केला, माणूस मारला की त्याच्या नावाने एक खडा टाकायचा.
इतके माणसं मारले, एवढे खडे टाकले, 7 रांग भरून गेले. किती संख्या झाली असेल विचार करा. आणि मग नारद मुनी भेटतात, उपदेश करतात. पाप फेडायला काही मंत्रतंत्र म्हटले का? नाही, फक्त नामस्मरण. राम 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 म्हणा, तुमची पाप जातील. महात्मा गौतम बुद्धाने अंगुलीमालला सांगितलं. अंगुलीमालने 1000 लोक मारायचा संकल्प घेतला होता. माणूस मारला की त्याची उजव्या बोटाची करंगळी तोडायचा आणि असा गळ्यामध्ये हार घातलेला लगेच विनायचा. असे 999 मारून टाकले. सगळीकडे दहशत पसरली. आणि गौतम बुद्धांना कळलं. ते जायला निघाले. लोक म्हटले, अहो नका नका महात्मा, तिकडे नका जाऊ. का बरं? म्हणजे अंगुलीमाल हे म्हटले, मग जायचंय त्यासाठी. गेल्यानंतर बघा, आता अंगुलीमालने एवढे 9900 लोक मारून टाकले, तोडलेत त्याने. तो दिसला की लोक बरोबर है ना, गया वया करणार, भीक मागणार जीवनाची. पण इथे उलट झालं. इथे हा माणूस म्हणतो, अय थांब, थांबूनच गेला. आदेशच काहीतरी वेगळीच शक्ती. आणि मग काय करतो म्हणे तू? म्हणे मी हे बघ एवढे माणसं मारले, तुलाही मारणार. हा, मग मारण्याआधी असं कर, या झाडाची पानं करून तोडले तिने. एक घे म्हणे, जोड म्हणे पुन्हा. कुठे जोडणार आहे तो? म्हणे काही येण्यासारखं सांगतो का? गौतम बुद्धांनी त्याला जे सांगितलं त्यांची शब्दांची पावर होती. शरण आला तो म्हणे आजपासून बंद. गौतम बुद्धांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याने विपश्यना केली. त्याला बोधी प्राप्त झाली. नामस्मरणातून आपल्या मनामध्ये आपण जर जी पाप आपण केली असतील, ज्या चुका झाल्या असतील, त्या जर आपण आपल्या मनाशीच जर हे केलं की अशी ही खरंच मोठी चूक झाली आपल्याकडून, इथून पुढे आपण करायचं नाही, तरी सुद्धा ती पाप धुतली जातात आणि मुक्ती निक्ती मिळवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, चारी मुक्ती त्याने मुक्तीचारी साधी आल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी आल्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, सांडुनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा. अरे या सुखाच्या वाटा तुम्हीच तुमच्या तयार करा. आम्ही सांगितलं हे करा, कशाला त्या मुक्तीच्या मागे लागतात? करंटे पण येते. तर एवढा सगळं आपल्याला हे दिलं. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. एक उदाहरण सांगतो आणि मग आपण थांबू. महाभारताचं उदाहरण आहे. युद्ध संपलं, शरपंजर झालेले होते भीष्माचार्य. आणि मग सगळे युद्ध संपल्यानंतर पांडव, द्रौपदी आणि कृष्ण हे जातात भीष्माचार्यांचं दर्शन घ्यायला. आता युधिष्ठिर धर्मच होता तो, त्याच्यात पूर्ण धर्म बिंबलेला होता. कसं वागायचं, मर्यादा होत्या, प्रेम होतं सगळ्यांबद्दल. मरता मरता तो भीष्माचार्यांना म्हणतो, म्हणे पितामह सगळी पाप, कारण आता एवढे लोक मारून टाकले, पाप वाटायला लागलं. ते पाप जाण्यासाठी काय करायचं? म्हणे पापापासून मुक्ती. भीष्म म्हणतात नामस्मरण करायचं. म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं. मग द्रौपदी हसते की अगदी काय सांगतोय बा म्हातारा, है ना. मग ते लक्षात येतं भीष्माचार्यांचं. म्हणे तू असं कुत्सित सारखं का असली, माझ्याकडे असं दुर्लक्ष करण्यासारखं काय? अहो म्हणे जर तुम्हाला नामस्मरणाने कळलं असतं तर तुमच्या समोर इतके पाप होऊन गेले म्हणे, तेव्हा नाही सांगता आलं का तुम्हाला? तुम्ही आवरले असतं म्हणे, तुम्ही नामस्मरण केलं असतं. तुम्हाला तर फक्त गर्व होता म्हणे धनुर्विद्येचा, मला कोणी हरवणार नाही, मला इच्छा मरण आहे. किती किती पाप करून ठेवले म्हणे तुम्ही. ते म्हणता द्रौपदी माझ्या शरीरामध्ये हे कौरवांचं अन्न खाल्ल्याचं रक्त होतं. अर्जुनाने मला एक एक बाण मारला, जमिनीवर मला पाडलं आणि रक्ताचे थेंब इतके रोघळ इतके वाहिले की ते सगळं पापाचं अन्न माझं गळून गेलं. आता जे राहिले ते पुण्य राहील. आणि म्हणे मी यापूर्वी 42व्या जन्मामध्ये होतो. 42 जन्मापूर्वीची गोष्ट आठवली त्यांना. आणि त्यावेळेस पण मी राजपुत्र होतो म्हणे. असा राजगिंडा होतो, मुसमुसलेला होतो, ताकदवान होतो आणि असा सकाळी फिरायला निघालो म्हणे मी जंगलात. तर एक सरडा माझ्या सोबत चालायला लागला म्हणे. मला दिसलं की तो माझ्या सोबत चालतोय. मग मी जोरात चालायला लागलो, तोही जोरात चालायला लागला. मी पळायला लागलो, तो पळायला लागला.
त्याने मला हरवून टाकलं. मला आला राग. मी धरला, उचलला म्हणे त्याला, जोरात असा काट्यावर फेकला. तो कोणत्या काट्यावर गेला? तो निवडुंगाच्या. आमच्याकडे त्याला नागफण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? नाही, साबर काटे, त्याला निवडुंगाचं फुल येतं. त्याच्यावर गेला आणि त्याच्या शरीरात सगळे काटे घुसले. 40 सेकंदात मेला म्हणतो. आणि मग म्हणून मला त्या जन्माचं आता फेडावं लागतंय. आणि मग हे फेडायचं कसं हे मला कळलं. म्हणून मी सांगितलं नामस्मरण. आता मी इथे पडल्या पडल्या रोज नामस्मरण घेतोय. मला पुण्य मिळाल्यासारखं वाटतंय. आणि म्हणून पुण्य जर मिळवायचं असेल तर कुठल्याही मंदिरांमध्ये, पोथ्या पुराणांमध्ये, कोणत्याही तीर्थक्षेत्रांमध्ये कुठेही जाण्याची गरज नाही. इथेच तुम्ही काम करता करता भगवंताचं नामस्मरण घ्या आणि पुण्यवान बना, पुण्य मिळवा. हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. कीर्तनातून याच्यातून आता आपण काय घेऊन जायचं? तो एक छोटासा दृष्टांत सांगतो. परीस असतं, परीस आपण पाहिलं नाही, ऐकलंय. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करून टाकतं. म्हणजे ज्याचं सोनं होणार आहे त्याचंच करू शकते. लाकडाचं नाही करत, ते दगडाचं नाही करत, लोखंडाचं करत. आणि सध्या जात हा प्रश्न लई मोठा आहे, म्हणून ते लोखंडाची जात संतात. एक लोखंड म्हटलं की अरे आपली सगळी जात संपवून टाकली याने, सगळ्यांना सोनं करून राहिला. म्हणून तो हातोड्याला जाऊन सांग, अरे म्हणे असं असं परिस्थिती सगळं जातच संपवून टाकली आपली लोखंड जात. जात म्हटली का लोकांना राग येतो आहे ना. आला ना त्या हातोड्याला, त्या घणाला राग आला, गण आला. चला म्हणे त्याला शोधू म्हणे. आपण शोधायला लागला आणि तो परीस सगळीकडे फिरायचा. याला सोनं कर, त्याला सोनं कर, सोनं 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 करत करत
तो जाऊन बसला आपल्या निपाडच्या बस स्टँडवर. याला कळलं निपाडच्या बस स्टँडवर आहे बरं का बसलेला. आणि मग सांगितलं म्हणे हा बघ म्हणे हा सापडला. तो बसलेला परीस. आणि हा असा लाल झाला हा घण इतका लाल झाला, उंच उधळला चांगला 20-25 फूट. आणि फडाड दिशी प्रहार केला. काय होईल त्या परिसाचे जरी तुकडे झाले असतील पण तो घण सुद्धा सोडवून गेला. हेच संतांचं काम आहे, हेच आपलं सगळ्यांचं काम आहे. आपण संपून जाऊ, मरून जाऊ, पण लोकांचं काय करायचं, आपल्याला कल्याणच करायचंय. आणि लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला जगायचंय. त्यावेळेस आपला हा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र होऊ शकतो. जय जय महाराष्ट्र माझा झाला पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. आपण ज्यावेळेस असं वागू त्याच वेळेस आपला महाराष्ट्र गरजेल असं आपण गॅरंटीने सांगू शकतो. आणि तुकाराम महाराजांचा हा उपदेश आपण आपल्या मनावर ठासून इथून पुढे आपलं जीवन अशाच पद्धतीने जगावं हा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो. संध्याकाळी पावसाचं वातावरण वाटलं होतं, मला वाटलं होतं की आपल्याला कीर्तन आवरून घ्यावं लागेल, पण पाऊस सुद्धा थांबला. त्याचे पण आभार मानतो. आणि आपलं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. लाईटाकडे जाऊन घेऊन घ्या. गादीवर एक घ्या. 2 मिनिटं थांबा. हा करतो बंद. आज या ठिकाणी हाय.